नमस्कार. संपूर्ण जग एका महामारीच्या वेगळ्या संकटातनं जात आहे. अनेक प्रकारचे प्रश्न त्यातनं उभे राहिलेले आहेत. ही जगरहाटी पूर्वीसारखी सुरू होणार की नाही असा एक मोठा प्रश्न आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भविष्यात आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघायचं आहे त्या शाळेमधल्या विद्यार्थींचं काय, शिक्षणाचं काय. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, शासकीय अधिकारी असतील शिक्षण क्षेत्रातले, नाही तर मंत्री असतील, ते रोज वेगळे वेगळे आदेश काढतात. ते आदेश खालपर्यंत आले तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये कार्यान्वित होऊ शकतात की नाही हा एक मोठा प्रश्न असतो. बरं, पालकांच्या सभा आहेत, त्यांची काहीतरी वेगळी चिंता आहे परत की आमच्या मुलांचं आता भवितव्य नक्की काय असणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून मला जशी पूर्वी माझ्या मुलांची होती तशी आता माझ्या नातवंडांची चिंता आहे की त्यांचं काय होणार पुढे. बरं, ह्याच्यावरती जे शाळा चालक आहेत, जे संस्था चालक आहेत, त्यांची नक्की भूमिका काय आहे हे कळतच नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. कोणी फिया भरायला सांगतंय, शाळा सुरू नाही आहेत. कोणी शाळा सुरू करतंय, फिया नंतर भरा म्हणतंय. कोणी म्हणतंय आम्ही ऑनलाईनच इथून पुढे शाळा चालू ठेवणार. प्रश्न अनेक आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की या सगळ्यामध्ये कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे. आणि नुसती चर्चा नाही तर दोन पावलं कदाचित कोणीतरी मागं कोणीतरी पुढं जाईल, पण एक समन्वय साधला गेला पाहिजे. आणि दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. प्रत्येकजण आपापल्या जागी बसून निर्णय घेतोय. आणि म्हणून मी आज असं ठरवलं की एक पालक म्हणून मी कोणाशी तरी चर्चा करायला जाणार. सुदैवाने एक चांगल्या शाळेचे, मला माहिती नाही बाकीच्या गोष्टी त्यांच्या, आज बोलल्यानंतर कळणार आहे, पण एका चांगल्या शाळेचे संचालक MD मिलिंदजी लडगे आणि त्याच शाळेच्या प्राचार्या सोनल बंड अशी दोन लोक मला सापडलेत. आर्यन वर्ल्ड स्कूल आंतरराज्य शाळा आहे. 13 शाळा आहेत. 10,000हून अधिक मुलं शिकतायत. जवळजवळ 950च्या आसपास त्यांच्याकडे स्टाफ आहे, टीचिंग नॉन टीचिंग. त्यामुळे एक बऱ्यापैकी मोठी एस्टॅब्लिशमेंट आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यांनाही हे प्रश्न भेडसावत असणारच ना. पण माझा प्रश्न पालक म्हणून आहे ना. आणि परवाच मी पाहिलं की आदेश निघालेला आहे की शाळा सुरू करा, कारण आता हे पॅन्डेमिक त्याचा भर ओसरायला लागलेला आहे असं शासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे मी सरळ त्यांनाच प्रश्न विचारतो बाकी काही बोलण्यापेक्षा. मला खरंच सांगा सर, शाळा कधी सुरू होणार? नो व्हॅक्सिन नो स्कूल. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता माझ्या नातवंडांनी शिकायचंच नाही, त्यामुळे त्यांना भवितव्य नाही, असंच तुमचं म्हणणं आहे? नाही, असं मुळीच म्हणणं नाही. वॅक्सिन नाही तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे वॅक्सिन येत नाही तोपर्यंत एक खऱ्या अर्थाने टांगती तलवार आमच्यावरती आहे. उद्या काही झालं भविष्यात तर शाळेची मान्यता आणि आमचं अस्तित्व हे सगळं धोक्यात आहे. त्यामुळे प्रत्येकजण बॅकफुटला गेलेला आहे. आतापर्यंत मी बघितलं की देर वॉज अ मेजर इश्यू विथ लोकल जे शासन आहे, प्रशासन आहे, राज्य प्रशासन आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय प्रशासन, ह्या सगळ्यांचा समन्वय कुठे नव्हता. जो येईल तो कुठे ना कुठेतरी आपले स्वतःची काय म्हणतात ना, एक हे टाकायचं, काय म्हणतात त्याला, एक स्टेटमेंट निघायचं. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये असं झालं की 15 तारखेला शाळा सुरू झाली पाहिजे, 15 जूनला असं त्यांनी म्हणाले. 15 जूनला शाळा काही सुरू होणार नाही. त्याचबरोबर कर्नाटकाने पण असं सांगितलं की 1 जुलैला आम्ही शाळा सुरू करतो. एव्हरीबडी वॉज. तुमच्या कर्नाटकातही शाळा आहेत? आमच्या कर्नाटकात पण शाळा आहेत. आमच्या बेळगावला आणि हुबळीला शाळा आहेत. ह्या सगळ्या असं सगळं कन्फ्युजन होतं. हे होत असताना कोणी त्या मुलाकडे विचार केला नाही. माझं असं म्हणणं आहे की उद्या ह्या मंत्र्यांना माझं सजेशन आहे, राजकारण्यांना, की तुम्ही आधी पहिल्यांदा तुमची संसद सुरू करा, ते सुरू करा आणि नंतर मग सांगा. कारण की प्रत्येक मूल हा एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि हा सेन्सिटिव्ह इश्यू कसा हाताळला जाणार, उद्या काही कॅज्युलिटी झाली तर कोण त्याचा जबाबदार असणार आहे. त्यामुळे आम्ही त्यावरती खऱ्या अर्थाने नो वॅक्सिन नो स्कूल असं करतो आहे. याच्यामध्ये आत्ता काय झालं या कालावधीमध्ये, या 15 दिवसामध्ये, की फार मेजर 3 घटना घडल्या. त्यातली 3-4 घटना घडल्या. पहिली घटना घडली ती बेल्जियममध्ये, अँटवर्पला. तर तिथं शाळा सुरू केल्या गेल्या आणि 10-12 दिवसानंतर लक्षात आलं की कोविड मुलं निघाली, आणि एक 8-10 मुलं, आणि त्यानंतर तिथे पण क्वारंटाईन केलं गेलं. लगेच त्याबरोबर फ्रान्समध्ये झालं. सगळ्यात भयावह झालं ते इस्रायलमध्ये झालं. इस्रायलमध्ये असं झालं की जवळजवळ 1000च्या वरती मुलं क्वारंटाईन केली गेलेली आहेत आता शाळेमध्ये. आणि त्याचबरोबर
800 एक मुलं जी आहेत त्यामध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट चालू आहेत आणि त्यातली सुद्धा 100च्या वरती पॉझिटिव्ह निघालेली आहेत. त्यामुळे हा असा मोठा सिनारिओ झाल्यानंतर आपल्या आता राज्यकर्त्यांनी एक काम केलेलं आहे की आता कुठलीही स्टेटमेंट करत नाहीत, प्रत्येकजण बॅकफुटला गेलेले आहेत. हे अशा प्रकारची आत्ता जी आहे स्थिती ही तुम्हाला मी सांगितली. नाही, मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळी परदेशातली उदाहरणं देता, आपल्याकडे आदेश निघाल्यानंतर असा प्रयत्न कोणी केला का शाळा सुरू करायचा? सर, आदेश निघाला होता पण अजून 15 दिवस होतो तोपर्यंत हा प्रश्न आल्यानंतर कोणी म्हणजे कोणी धजावलं पण नाही करायला आणि करणार पण नाही याच्या पुढे, हाच माझा म्हणणं आहे. पण मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडच्या सगळे जे काही विद्यार्थी इतके दिवस शाळेत जात होते त्यांच्या पुढे शिक्षणाचा पर्याय काय? आता शिक्षणाचा पर्याय जर मला विचारायला गेला तर नॅचरली एकच पर्याय आता राहिलेला आहे, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण. ऑनलाईन शिक्षण हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे आणि दुसरा पर्याय विकल्प होऊच शकत नाही. पण ऑनलाईन शिक्षणाने कसं तुम्ही नेहमी शिकवायचं पूर्वी तसं शिकवणार? मला कळतच नाही आहे सगळं. आणि त्याचे तोटे नाहीत का? आता माझा मुलगा समजा बसला तासनतास, आम्ही टीव्ही जास्त बघू नये म्हणून त्याची आई त्याला मारत असते. अशा परिस्थितीमध्ये सारखं त्या स्क्रीनवर त्याचे डोळे नाही खराब होणार? हे सगळं मान्य आहे. साधारण मी बघितलं, पालकांचे आम्ही विचार केल्यानंतर साधारण एक 20-25 प्रश्न तयार झाले. त्यामध्ये म्हणजे काय स्क्रीन टायमिंगवरती, स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो त्यावरती, नंतर मग मुलं असे पण टी व्ही बघतात, मग आम्ही घरामध्ये नाही आहे, आमचा प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न, एक साधारण एक 50 प्रश्न खरडून पालकांनी काढले आणि ते सगळ्या मीडियावरती सगळीकडे पळत आहेत. अहो, खरडून काढले म्हणू नका, काळजी आम्हालाही आहे ना आमच्या मुलांची. पण हे सगळं होत असताना मला सांगा, मला पर्याय कुठला आहे दुसरा? मुलांना तर शिक्षण दिलंच पाहिजे मला, मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, पण हे म्हणत असताना दिलंच पाहिजे मला. पण ह्या सगळ्यामध्ये मला जो वाटतो तो प्रश्न, काहीतरी पर्यायी व्यवस्था म्हणून ही करतोय, हा कायमस्वरूपीचा विकल्प नाही. ही पर्यायी व्यवस्था काही काळाकरता आहे. कदाचित ज्यावेळी वॅक्सिन येतील, मगाशी जसं म्हणालो, वॅक्सिन ज्या क्षणी येतील त्यानंतर माझ्या मते महिन्याभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला जे प्रश्न आहेत ते रिझॉल्व्ह होतील असं मला वाटतंय. नाही मिलिंदजी, ऑनलाईन शिक्षण हा विषय माझ्या लक्षात आला. मला प्रश्न एवढाच आहे, माझ्यासारखे सगळेच पालक काय IT मधले नाही आहेत की ज्यांना सगळंच कॉम्प्युटरमधलं कळतं. आमचीच अवस्था ही आहे, तर आमच्या मुलांना हे सगळं समजायचं का? पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर तुमच्या माझ्यापेक्षा आजकालची जी नवीन पिढी आहे ती प्रचंड हुशार आहे आणि कॉम्प्युटर सायवी आहे, गॅजेट सायवी आहे. मॅम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? हो, कारण मी हे अनुभवती आहे. गेले 2.5 महिने झाले ऑनलाईन आमच्याकडे चालू आहे रेग्युलर बेसिसवर. आणि व्हॉट आय हॅव रिअलाइज्ड की मुलं खूप स्मार्ट आहे त्या बाबतीमध्ये. आणि सुरुवातीला जेव्हा गॅजेट्स इंट्रोड्यूस झाले किंवा जेव्हा टेक्नॉलॉजी आलं आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा ऑब्व्हियसली सगळ्यांनी त्याला खूप विरोध केला होता. आणि अल्टिमेटली आता आपण वी कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट टेक्नॉलॉजी. तसंच मुलांच्या बाबतीत आहे. गॅजेट्स वेर इंट्रोड्यूस्ड वेन गॅजेट्स केम इन टू एक्झिस्टन्स. आता असं झालंय की आपण मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये पण आम्ही बऱ्याच पर्याय काढले. तुम्ही जे आत्ता बोललात की ऑनलाईन, किंवा सर आत्ता मगाशी जे बोलले की स्क्रीन टाईम वाढतोय मुलांचा, कॉन्सन्ट्रेशन स्पॅन त्यांचं कमी आहे, तर ह्याच्यावर आम्ही खूप अभ्यास केला आणि त्या पद्धतीने आम्ही आमचा जो पूर्ण शेड्यूल आहे आम्ही त्याप्रमाणे ते आखलंय सगळं. अन्य सर मॅडम की तुम्ही खूप विचारपूर्वक सगळं ऑनलाईन करताय. अहो, पण हे ऑनलाईन कधीतरी संपणार आहे का? आणि खरा वर्ग शाळा सुरू होणार आहे का? आता ह्या सगळ्याबद्दल आम्ही एक सुंदर प्लॅनिंग केलं सर. ते असं आहे की S2O2 प्लॅनिंग, दॅट इज कॉल्ड स्मार्ट स्कूल ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅनिंग आहे. स्मार्ट स्कूलचा अर्थ असा आहे की आत्ता ह्या क्षणी सगळ्या शाळा संभ्रमावस्थेत आहेत की कसं सुरू करायचं बाबा, मग ऑनलाईन होईल तर काय होईल. पण ह्याने अकॅडमिक इयर टू अकॅडमिक इयर विचार करण्याची गरज आहे आपल्याला. तर त्यासाठी आम्ही काय केलं आहे की आम्ही अकॉर्डिंग टू द मंथ्स त्यावरती आम्ही सोल्युशन काढतो आहोत. फॉर एक्झाम्पल ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी अशा प्रकारे आम्ही 3-4 मॉडेल्स आहेत आणि फेब्रुवारी मार्चसुद्धा असे 4 मॉडेल्स आम्ही तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये जर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत जरी शाळा सुरू झाल्या तरी आम्ही 100% गॅरंटी देतो की आम्ही त्यांचा पोर्शन संपवणार. आता पोर्शन संपवणार म्हणजे काय? संपवायचं नाही आहे. ती गती जी असते, तिची स्पीड असते, ती कॉन्स्टंटच ठेवली लागते. फक्त आम्ही काय करणार आहोत सर, ज्या शाळा मार्च एंडला, मार्चच्या 15 तारखेला बंद व्हायच्या आहेत त्याच्याऐवजी मार्चच्याऐवजी एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत आम्ही जाऊ, जेणेकरून ह्या प्रत्येक ज्या महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहेत
त्या प्रकारे आम्ही आमचं शाळा जे एंडिंग आहे, इयर एंडिंग 2021, हे त्या प्रकारे आम्ही ॲडजस्ट करू. लॉकडाऊन वाढला तसं तुमचं पुढचं तसं पुढचं ॲडजस्ट करतो. त्यामध्ये परत काय व्हेरिएशन्स आहेत सर, तर त्यामध्ये आम्ही कदाचित सब्जेक्ट आहेत तेवढे पहिल्या दोन म्हणजे प्लॅन ए प्लॅन बी प्रमाणे सब्जेक्ट आहे तसंच ठेवू, पण सी एंड डी प्लॅनप्रमाणे सब्जेक्ट कदाचित 3च घेऊ आणि बाकीचे 2 सब्जेक्ट जे आहेत ते आईवडिलांना सांगू तुम्ही ऑनलाईन घ्या, घरी बसून घ्या, आम्ही तुम्हाला ऑनलाईन शिकवतो. किंवा आम्ही त्यांना असं करू की तुमचा पोर्शन जो आहे की तो थोडासा कमी करू, किंवा आहे तो पोर्शन पहिला ए प्लॅनप्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरप्रमाणे आम्ही त्या प्रकारे काम करू. म्हणजे जसं जसं कोविडचा प्रश्न संपेल त्या प्रकारे आमचं प्लॅनिंग असेल. समजा तुम्ही शाळा उद्या सुरू केली, माझा प्रश्न एवढाच आहे की माझ्या मनातली भीती काही गेलेली नाही या महामारीची. मी माझ्या मुलाला नाहीच पाठवायचं शाळेत असं ठरवलं तर? खऱ्या अर्थाने तुम्ही पाठवलं नाही म्हटल्यापेक्षा तुम्ही मग ऑनलाईन माझ्याकडे तुम्ही शिक्षण घेताय? नाही, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मी शाळेत न पाठवताही फिया भरायच्याच. आता प्रश्न असा वेगळा आहे, तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेत असाल तर तुम्हाला तुमचं ते कर्तव्य आहे, पैसे लोकांना देणं कर्तव्य आहे, पैसे भरणं कर्तव्य. माझं म्हणणं एकच आहे, मी आता काही शाळांच्या बाबतीत आता पाहिलं की त्यांनी आधी फी भरा म्हणून सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा पालकांना तशा नोटिसा गेलेल्या आहेत किंवा पुढच्या वर्षीची फी ताबडतोब भरा आत्ता वगैरे. आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शाळा भरवत नाही आहात, म्हणजे थोडक्यात ती तुम्ही इमारत वापरत नाही आहात, तुम्ही तिथल्या कुठल्याही गोष्टीचा वापर करत नाहीत. जा आमच्या मुलांना क्रीडांगण आहे ना, आमच्या मुलांसाठी बसेस किंवा रिक्षा शाळेत दिलेल्या ज्या आहेत त्या येत आहेत ना, त्यांना बाकीच्या काही गोष्टी फॅसिलिटीज ज्या सगळ्या असतात त्या मिळत आहेत, तरी सुद्धा फी का भरायची आहे? आता पूर्वीच्या काळातला आणि आत्ताच्या मधला म्हणजे आत्तापर्यंतचा काळ आणि आत्ता या क्षणीबद्दल हा एक दोन्ही इश्यूज जे आहेत ते वेगळे आहेत. पहिला इश्यू आहे की आत्तापर्यंत आम्ही शाळेची फी आधी घ्यायचो. आता कदाचित अजूनही थोड्या शाळा अशा करत असतील, पण बाकीच्या शाळा असं म्हणतात की आम्ही ॲटलिस्ट ऑनलाईन शिकवतो, ऑनलाईन 3-4 महिने गेल्यानंतर आम्ही तुमच्याकडनं फी मागण्याचा आम्हाला नक्कीच हक्क आहे. हक्क आहे म्हणण्यापेक्षा आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्ही द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण की असं आहे की माझ्याकडे जेव्हा मी ऑनलाईन शिकवत असताना माझे सगळे शिक्षक हे तिथे घरात बसून ॲटलिस्ट 4 आणि 5 तास त्यावरती काम करत असतात, म्हणून ते ऑनलाईन शिकवतात. म्हणजे त्यामुळेच लक्षात घ्या, हे सगळं होत असताना मी तुम्हाला हेच सांगेन, तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे काहीच नाही, सगळं बंद आहे, क्रीडांगण बंद आहे, पण एक लक्षात घ्या, ह्याचा मेंटेनन्स बंद आहे का हो, याचा टॅक्स बंद आहे का हो, याला GST वॅट ज्या काही गोष्टी लागतात, कॉर्पोरेशनचा टॅक्स आहे तो बंद आहे का माझ्याकडे, मला रेडी रेकनर व्हॅल्यूमध्ये काही कमी मिळालं आहे का, किंवा माझी EMI सगळ्यात मी आमच्या सिस्टममध्ये मी बघितलं, आमच्या लोकांचे आम्ही पिसतो कुठे सर, तर बँकेचं कर्ज मोठं असतं, कारण की आमचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठं असतं, बिल्डिंग्ज असतात आणि ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि बँकेची प्रचंड कर्ज असतात. EMI आता ठीक आहे 2 महिने 3 महिने मागे पुढे झालं, पण शेवटी मला भरणं कर्तव्याचंच आहे. जसं पालकांना घर चालवणं कर्तव्याचं आहे. तुम्ही बघा, यू हिट द नेल ऑन द हेड. मला विषयाचा प्रश्न तोच आहे माझा सारखा सर. प्रश्न असा आहे की तुम्ही फक्त फियांचा विचार करताय. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यात, काहींचे धंदे बसलेत, काहींना पगार मिळतोय पण 40 आणि 50% कपात करून मिळतोय. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण पगार देऊन तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या बरोबर काम करताय? आता प्रश्न असा आहे सर, बऱ्यापैकी म्हणजे मी तुम्हाला थोडं सांगतो, साधारण कुठेतरी 25 ते 30% शाळा ह्या 100% पगार देत आहेत. साधारण कुठेतरी 75 ते 80% शाळा ह्या 30% ते 50% पगार देत आहेत घरात बसून सुद्धा. प्रश्न असा आहे, त्यांची चूल चालली पाहिजे. लक्षात ठेवा, हे आमच्याकडे असे बिगाऱ्यांसारखं नाही आहे. आमच्या सिस्टममध्ये असे त्याला ती कोअर कॉम्पिटन्सी आहे, त्या व्यक्तीला त्या कोंदणात बसला पाहिजे असं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. पण मग आम्हाला ही फीमध्ये सवलत द्या ना, आम्ही कशी भरायची हे कोण सांगणार आम्हाला? नुसती भरा म्हणताय ते. आता त्यासाठी पण आम्ही आयडिया केली ना. आता त्यासाठी बऱ्याचशा शाळांनी 2 पावलं पुढे आलेले आहेत. ते असे म्हणतात की ठीक आहे बाबा, तुम्हाला इन्स्टॉलमध्ये, पूर्वी आमच्याकडे कसं होतं, काही शाळांमध्ये असं होतं की पूर्ण 1 वर्षाची फी ॲडव्हान्समध्ये भरा. आता आमच्यासारख्या शाळा अशा म्हणतात की तुम्ही 4 इन्स्टॉलमेंटमध्ये भरा. 4 इन्स्टॉलमेंटमध्ये जमत नाही का? मग पहिला इन्स्टॉलमेंटचा प्रश्न आहे. मला एक माहिती आहे सर की प्रत्येक घरामध्ये चूल पेटताना प्रॉब्लेम येणार आहे. त्यातल्या 25% तुम्ही जे मगाशी म्हणालात, 25% लोकांचे जॉबचा प्रश्न येणार आहे, हे 100% मला मान्य आहे. मग त्यांनी आमच्याकडे पुढे यावं
आम्ही काय म्हणतोय 1 to 1 आम्ही त्यावर बसू आणि खरंच त्यावरती आम्ही मार्ग काढू एवढं सांगतो. कारण की लक्षात घ्या, तुमचं मूल माझ्याबरोबर पुढची कमीत कमी 10 वर्ष आहे. रादर तुम्ही तुमचं मूल माझ्याकडे दिलं आहे, तुमच्या हृदयाचा तुकडा मला तुम्ही दिलेला आहे, तर नॅचरली त्याला सांभाळण्याचं कर्तव्य माझं आहे. तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात, तर मी असं कसं तुम्हाला सोडीन. त्यामुळे एकमेका सहाय्य करू, पर्याय नाही. कारण की अशा प्रकारची पॅन्डेमिक जे आहे आत्तापर्यंत आलं नव्हतं. त्यासाठी 2 पावलं पालकांनी आणि 2 पावलं शाळांनी पुढे येणं कर्तव्याचं आहे. पण एक लक्षात घ्या, हे सगळं होत असताना तुमच्याकडे जसा प्रश्न आहे तसाच माझ्याकडे पण प्रश्न आहे. तो कदाचित मोठ्या लेवलचा आहे. हंबल रिक्वेस्ट आहे, मी असं म्हणत नाही. कुठलाही आमच्या शाळेकरी किंवा शाळेचे ओनर्स वी आर नॉट ॲडमंट की आम्हाला आत्ताच सगळी पूर्ण फी द्या. कदाचित 2-4% असतील. म्हणजे अगदी ते काय म्हणतात ना, 2-4% सगळ्यांना तुम्ही असं एका तराजूमध्ये तोळाल का? नाही. माझं सजेशन आहे सर, आमच्या शाळासुद्धा मागे पुढे ॲडजस्टमेंट करायला तयार आहेत, पण त्यांनी सुरुवात केली पाहिजे. एक वेगळी वेव जी तयार झाली आहे आज, एक वेगळं टेन्शन निर्माण झालं आहे. म्हणजे तुम्ही जर नेटवरती जाल, फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती जा, म्हणजे शाळा ह्या विलन झालेल्या आहेत. हे चुकीचं आहे सर. शाळा विलन आहेत का? असं आहे का? पुढची तुमची मुलं माझ्याकडे शिकतात, पाल्य माझ्याकडे, याचा अर्थ मला त्याची काळजी आहे, पालकाची काळजी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्यांदा हे जे अशा प्रकारचे जे निघालेत हे का परत होतं आहे? देर इज अ गॅप विच इज बिन क्रिएटेड वेअर अ गव्हर्नमेंट हॅज टू इंटरफिअर अँड हॅज टू मेक सम सॉर्ट ऑफ सिस्टम इन दॅट केस सर, तरच त्या गोष्टी होतील. एक पालक सभा का नाही घेत ऑनलाईन आणि सगळं हे सांगत का नाही? कोणी पुढे येऊन बोलायलाच तयार होत नाही हो. एक्झॅक्टली, तुम्ही छान प्रश्न विचारलात. रादर आम्ही तेच म्हणतोय की हे जेव्हा आता ऑनलाईन सुरू करतोय, आता परत एकदा 22 तारखेला आमच्या सगळ्या शाळा सुरू होत आहेत. ऑनलाईन पालक सभा आम्ही घेणार आहोत आणि आमचे विचार, म्हणजे हे सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो, साधारण मार्चच्या 25 तारखेलाच मी माझी पहिली नोटीस काढली. पालक हो, तुम्ही माझेच नाही आहात, तुम्ही माझे भागीदार आहात, तर मी तुमच्या सांभाळून घेईन, काही काळजी करू नका. ज्यावेळी पॅन्डेमिक उठेल त्यावेळी तुम्हाला कदाचित आम्ही त्यावेळी पैसे घेऊ. यावेळी मी असं म्हणेन की मी तुम्हाला 4 महिने मुलांना जर शिकवलं आहे तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पैसे देणे कर्तव्याचं आहे. आणि खोटं नाही सांगत सर, जेव्हा मी रिक्वेस्ट केलं, आज जवळजवळ 15 ते 20% लोकांनी पैसे भरलेले आहेत. चांगली माणसं आहेत, माणुसकी आहे त्यांच्याकडे. ते कसं आहे, परत एकदा मी बघितलं या सगळ्यामध्ये, हाऊ यू कीप अ रिलेशन्स, मुलांच्या प्रगती कशी होते, शाळेची ॲटिट्यूड कसा आहे, नंतर आम्ही कसं लोकांशी बोलतो, आम्ही कशी रिक्वेस्ट करतो, ह्यावरती सुद्धा निर्भर असतं. हे शाळांनी सुद्धा असा विचार करावा. आणि खऱ्या अर्थाने सांगतो, स्वतःहून आम्ही कोणालाही मागायला गेलो नाही. आज जवळजवळ 20 ते 25% लोकांनी आम्हाला पैसे भरले आणि अजूनही पैसे भरणं चालू आहे. तुम्ही मगाशी म्हणलात काही शाळांनी साधारणतः 30% ते 50% पगारात कपात केली. जोपर्यंत हे ऑनलाईन चालू आहे किंवा घरी बसून आहेत सगळे, पण देत आहेत पगार. हो, मग तसं तुम्ही तेवढं कन्सेशन ज्या प्रमाणात तिकडे आहे त्या प्रमाणात फीमध्ये द्यायला काय हरकत आहे? आता ऐका सर, आता माझं शाळा दिवाळी, आता मी काय करणार आहे सर, ऐका सर, गणपती सुट्टी नाही, दिवाळी नाही, एकच लक्ष्मीपूजनची एकच दिवस सुट्टी देतोय, क्रिसमसच्या सुट्ट्या नाहीत. ऐका, शनिवार रविवार पण मी घेतोय. आता ह्या शनिवार रविवार ह्या सगळ्या गोष्टींचे मी शाळेत असताना त्यांना एक्स्ट्रा पैसे देतोय. मी थांबलो नाही आहे. म्हणजे तिथे मी त्याला घरी बसल्यानंतर मी 25 ते 50% जे काही देतोय आता त्या टीचर्सना देतोय, माझ्या स्टाफला देतोय. त्याचबरोबर मी आत्ता हे जे काही पुढे होणार आहे, एक्स्ट्रा वर्क ते करणार आहेत, त्यांना पैसे देत आहेत. म्हणजे कुठं ना कुठेतरी ते कॉम्पेन्सेटिव्ह फॅक्टर आहेच त्यामध्ये. आणि मी जून जुलैपर्यंत जातोय सर, जून जुलै ऑगस्टपर्यंत जाईन पुढे. याचा अर्थ त्यांना पैसे मिळणार आहेत आणि कुठेतरी तो विषय संपणार आहे. एक लक्षात घ्या, सगळ्यामध्ये हा माझा एकट्याचा विषय नाही आहे सर. एक सिंपल गोष्ट आहे, भले भले गेले हो, भले भले म्हणजे तुम्ही आज सगळ्यात मोठं म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल इंडस्ट्री, मोठमोठ्या कंपन्या, मी नाव नाही घेणार कोणाकोणाच्या, ज्या आज भारतामध्ये पहिल्या 15 मध्ये आहेत, त्यातल्या 10 कंपन्या आज म्हणजे शटडाऊन झालेल्या आहेत किंवा काय म्हणतात ना, लॉकडाऊन केलेलं आहे, टेम्पररी लॉकडाऊन केलेलं आहे. त्यांना पैसे देतात का हो कोणी? पण येस, आम्ही का देतो? कारण की माझ्याकडे काम करणारा माणूस हा स्किलफुल आहे. माझ्याकडे काम करणाऱ्या माणसाच्यामध्ये इमोशन्स आहेत. माझ्या मुलांबरोबर, शाळेतल्या मुलांबरोबर त्यांचे इमोशन अडकलेले आहेत. शिक्षक असू देत, माझा ड्रायव्हर असू देत, माझा पिऊन असू देत, माझ्या ड्रायव्हरची बरोबर असलेली मावशी असू देत सर, ह्यांचे इमोशन्स आमच्या एकमेकांचे अडकलेत. त्यामुळे आम्ही त्यांना काढू शकत नाही किंवा मी रोजंदारीवरती या म्हणून सांगू शकतो, मला जेव्हा लागेल तेव्हा घ्या असंही म्हणता येत नाही सर. ह्याच्यातनं सोल्युशन काढलं पाहिजे. माणुसकी ह्या नात्याने सोल्युशन काढलं गेलं पाहिजे, तरच होणार आहे. कारण की सगळ्यांना धग लागली आहे. हे होत असताना मलाही धग लागली आहे. माझ्या बँकर्स आहेत, आता फक्त 2 महिने गप्प बसले सर, अजून पुढच्या महिन्यात बघा तोंड वासून करून बसणार आहेत माझ्याकडे. सो बी केअरफुल अबाउट इट. तर या गोष्टी माझ्याही तुम्ही समजून घ्या.
माझा मुद्दा एकच आहे, डिझेल काही आज स्वस्त नाही आहे, डिझेलचे पैसे तुमचे वाचतायत. बरोबर आहे. आज तुम्ही मेंटेनन्स ठेवताय बरोबर आहे, पण इलेक्ट्रिसिटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी वापरतात शाळेत ती वाचते. हे कन्सेशन मला फीमध्ये द्यायला काय हरकत आहे? आता मला एक विचारायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, मी का कन्सेशन द्यायचं? माझ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, माझा ड्रायव्हर चालू आहे, ड्रायव्हर तिथं कामावरती येतो, माझ्या मावशा कामावरती येतात, माझा मेंटेनन्स चालू आहे, माझ्या इलेक्ट्रिसिटीचं बेसिक बिल तर येणं चालूच आहे, फक्त वापर एक्स्ट्रा जो होतो तेवढंच राहिलेलं आहे. त्यामुळे मला जर विचाराल तर तो नगण्य मुद्दा आहे, हे फारच कमी आहे. पण हा सगळा रहाट गाडगं मला चालवायला पैसा प्रचंड लागतो. आता तुम्ही असं म्हणाल की की नो स्कूल सो नो फीज. मी असं विचारू का हो तुम्हाला की काय नो ऑफिस No salary. आणि नो सॅलरी असं म्हणू का तुम्हाला पिंच होईल की नाही? माझ्याकडे काम करायला एवढी सगळी मंडळी आहे, जसे तुम्ही काम करताना तसे आम्हीही काम करत असतो. तुम्ही आम्हाला विचार करा, त्यातल्या सॉफ्टवेअर इंजिनियर्स माझ्याकडे आहेत, काही पुष्कळशा ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, ते वर्किंग फ्रॉम होम, दे आर एन्जॉईंग एव्हरीथिंग ना. मग मला सांगा, हे सगळं होत असताना माझंच काय चुकलंय? आम्हीच का घोडं नडलंय? मान्य आहे आम्हाला, आम्ही आता अशा ठिकाणी अशा टर्नवरती उभे आहोत की आम्हाला धर पुढे आणि मागे बघता येत नाही, पण त्यातनं सोल्युशन काढायला नको का? मुलांना शिक्षण देणं कर्तव्याचं आहे का नाही? मी असं म्हणालो आम्ही नाही. आता याच्यामध्ये काही संस्था, आता आमच्या इकडे शालेय संस्था अशा पुढे आल्या की आम्ही आता मला आठवते 7 का 9 तारखेपासून, आत्ताच्या जूनपासून त्या लोकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद केली, कारण की तुम्ही मला पैसेच देत नाही आहे. सर, कोणाचं नुकसान होतं आहे? अल्टिमेटली मुलाचं होतं आहे. शाळा शिक्षण द्यायला बसलेली आहे, ऑनलाईन का असेना द्यायला बसली आहे, मूल शिकायला बसलं आहे, तुम्ही पैसे द्यायला नकोत का? ह्या गोष्टीवरती व्हायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की संपूर्ण पैसे द्या, यू निगोशिएट विथ द स्कूल मॅनेजमेंट आणि त्यांच्याशी बोला, थोडी कमी दिली तर चालेल का ऑनलाईन आहे म्हणून? त्यावरती नक्कीच विचार केला जाईल. पण असा ॲडमेंट भूमिका जे काही लोक घेत आहेत, काही संस्था घेत आहेत किंवा काही राजकारणी घेत आहेत, ह्या चुकीच्या आहेत. आणि ज्या प्रकारे वेव्स पसरल्या जात आहेत ह्या चुकीच्या आहेत. मला जर विचाराल सर, तर प्रत्येकाला जी दुःख आहेत ती आम्हाला दुःख आहेत, कदाचित तुम्हाला बारीक आहेत, आम्हाला ती मोठी आहेत, पण सगळं रहाडगडगं आम्हाला चालवायचं आहे. एका दुसऱ्या शाळेची सूचना मी जी काय ऐकली त्यातनं आठवलाय म्हणून विचारतोय. आता खरं सांगायचं तर मुलं शाळेत येत नाहीये ना, तरीही त्यांनी त्याला यावर्षी गणवेश कंपल्सरी केलाय. आता हा गणवेश घरात घालून करायचा काय त्यांनी मला कळलेलंच नाहीये. का कशासाठी आहे, म्हणजे काही पॅटर्न आहे का तो? आता तुम्हाला थोडं सांगून ठेवतो या सगळ्या गोष्टीमध्ये. आता आमच्याकडे मला आता पुस्तक वह्यापासून सगळ्या गोष्टी, स्कूल मटेरियल जे ते देणं झालं. आम्ही सगळं ऑप्शन ठेवलं होतं, फक्त आमचं एकच ऑप्शन नव्हतं. आम्ही सांगत होतो त्यांना, तुम्ही वह्या आणि पुस्तकं घ्या, कारण की आत्ता आपल्याला कोविडमुळे किती दिवस पुढे सरकायचं आहे माहीत नाही ना. आत्तापर्यंत असा विचार करत होतो की आत्ता जूनपर्यंत संपेल, पण ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जानेवारी. त्यामुळे आमचं असं आहे की जेव्हा आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतो त्यावेळी तुमच्याकडे पुस्तकं असली पाहिजेत, तुमचा होमवर्क झाला पाहिजे, ॲक्च्युली रेग्युलर वर्क जे आहे त्याचं तुम्ही नोंद केली गेली पाहिजे. त्यामुळे टेक्स्टबुक आणि नोटबुक ह्या असल्याच पाहिजेत. आम्ही ह्या 2 गोष्टींसाठी कंपल्शन केलं, पण बाकीच्या कुठल्याही गोष्टींसाठी कंपल्शन केलं नाही. आय फील माझ्यासारख्या सगळ्या शाळा अशाच करत असतील असं मला वाटतंय. कुठेही कंपल्शन कोण करायला जात नाही, कारण की काय करणार, ते घरात ठेवून काय करायचं त्यामध्ये. आम्ही तर रादर असं म्हणतोय की जेव्हा आम्ही शाळा सुरू केलं, तुमच्या अंगावरती जो शर्ट आहे ना गेल्या वर्षी घातलेला, तोच घाला आणि त्यावरती काम करा. मला आणखी एक मुद्दा विचारायचा. तुम्ही म्हणालात की घरामध्ये होमवर्कसाठी ती वही असली पाहिजे, टेक्स्टबुक असलं पाहिजे, वर्कबुक असलं पाहिजे, सगळं ठीक आहे, घेतलं, अभ्यासही केला सगळा ऑनलाईन. परीक्षांचं काय? त्या घेणार कशा तुम्ही? हो, हा एक फार मोठा म्हणजे एक प्रश्न जो आमच्या समोर पण होता आणि त्याच्यातनं आम्ही तोडगा काढलाय. पण मग माझं म्हणणं उलट आहे त्याच्यामध्ये, की समजा असंच जर होतं तर 8वी पर्यंत परीक्षाच घेऊ नका आणि पास करा, तसं माझ्या मुलाला तुम्ही परीक्षा घेता प्रमोट करत तर काय हरकत आहे? का प्रमोट करायचं? तुम्ही अख्खा वर्षभर शाळेत येणार नाही. मला पहिली गोष्ट क्लिअर करा की तुमचं मूल शाळेचा ऑनलाईन स्टडी घेणार आहे का, करणार आहे का? करेल तर मग त्यांनी पैसे भरले पाहिजेत, त्यांनी पैसे भरले पाहिजेत. तो तुम्हाला सांगा, मला ते कर्तव्य आहे की नाही? तुम्ही जर सर्व्हिस घेतली, कुठलीही सर्व्हिस आज घेतली, रेंडर गेली, तर तुम्हाला त्याचे पैसे भरायला लागतील. माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे आत्ता पैसे कमी जास्ती आहेत, ॲडजस्ट करू. पण ह्याच्यामध्ये काही पालक असे आहेत की जे असे म्हणतात की आम्ही पाठवणारच नाही आहे शाळेला. आता मला सांगा, शाळेला पाठवलं नाही, समजा 6वीला मुलगा आहे, शाळा ह्या 6वीचं केलंच नाही आहे, तो परत वरती मला म्हणायला बसलेला आहे की 7वीला पाठवू का मी? कसं मी पाठवणार त्याला?
6वीचा अभ्यास तू केला नाहीस, त्यामध्ये असेसमेंट झाले नाही, इव्हॅल्युएशन एक्झामिनेशन सिस्टम झाले ज्याला म्हणतो ना आपण कन्सेप्ट क्लिअर केलेले नाही आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला जर त्या देवळाचा वरचा शिखर बांधायचा आहे आणि मधलीच एखादी लेअर नाही आहे, तर ह्याच्यापुढे त्याचा जो ग्राफ आहे तो परफेक्ट असेल का? कुठेतरी ते कमकुवत होणार आहे की नाही? मग त्यासाठी शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे आजकाल पालक असं म्हणतोय की कन्व्हिनियंटली बोलतोय की आम्ही पाठवणारच नाही आहे, पण अभ्यास करताना मी तुम्हाला सांगतो सेल्फ स्टडी किंवा ज्याला म्हणतो ना पेरेंट गायडेड स्टडी जेव्हा होतात सर त्याला फार लिमिटेशन्स येतात. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, पॅरेंट गायडेड ज्याला म्हणतो ना स्टडीज ज्याला म्हणतो, याच्यामध्ये पालकाला एकतर स्वतः BEd नसतात, त्यांना कन्सेप्ट क्लिअर नसतात. मी म्हणत नाही आहे सगळ्याच विषयात, एखाद्या विषयात ते हुशार असतात, पण सगळ्या विषयात हुशार असतात का हो? नाही. दुसरी गोष्ट ते तेवढा वेळ देऊ शकतात का हो? तेवढा सिरियसली वेळ ते पाळू शकतात का? मुलं त्यांना तेवढं सिरियसली घेतात का? तर तुम्ही म्हणताय ना हे तसं असतं तर शाळाच नसत्या तयार झाल्या. मला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे तुम्हा सगळ्यांना की सर आमच्या शाळा का झाल्या हो? फिनलंडला तुम्ही अद्यावत ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत. आमच्या शाळा का आल्या? आमच्या शाळा का आल्या? कारण की आमच्या गव्हर्नमेंट केपेबल नव्हतं म्हणून आम्ही आल्या. आणि माझ्या शाळेमध्ये आज मोर दॅन 90% मुलं आहेत शहरामध्ये. का आहेत? ग्रामीण भागामध्ये सुद्धा कमीत कमी 65% मुलं आहेत. आमच्या ज्या नॉन एडेड स्कूल ज्याला म्हणतो, ज्याला पैसे आमच्याकडनं सेल्फ एडेड स्कूल ज्याला म्हणतो, अशामध्ये का येतात? आम्ही का फेमस झालो? ह्याचा पोटदुखी आहे का लोकांना? कोणाला आहे का? का त्यांनी आम्ही सर्व्हिस ह्यामधला बफर जो आहे, जो गॅप आहे, मला अजून आठवते 1992-93 पासून ते 2005 पर्यंत केवढा मोठा गॅप होता. मला सांगा, आज मुलं चांगली इंग्लिश बोलतात, चांगली मॅनर्स आहेत त्यांना. हू इज डन इट? या शाळेने काहीतरी कर्तव्य केलीत आमच्यासारख्या शाळांनी. म्हणजे ज्या नॉन ग्रांटेड स्कूल्स आहेत आमच्याकडे, सेल्फ एडेड स्कूल ज्याला म्हणतो, आम्ही काहीतरी एक मोठं काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे सर. अदरवाईज नाही झालं असतं. गव्हर्नमेंटच्या हातात नव्हतं, करता येत नव्हतं म्हणून आम्ही आलो. मला एक सांगा, अदरवाईज चॉईसमध्ये तुम्ही ॲज अ पालक गव्हर्नमेंट स्कूलमध्ये गेला असता, तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन का घेतली? तो काहीतरी विचार करून घेतलीत ना. तुम्ही एखादा प्रोडक्ट घेताय विकत, कार विकत घेताय, विकत घेताना त्याचे सगळे फायदे तोटे सगळे बघूनच घेताय. तसंच तुम्ही माझ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेताना सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि घेतला. तुम्ही स्वतःच्या काय म्हणतात ना, स्वतःची बाजू कव्हर करण्यासाठी असं करू नका. मला असं म्हणायचं आहे की आपण एकत्र एका बोटीमध्ये आहोत, त्यामुळे एकमेकांना सहाय्य करू. 4 पैसे कमी तुमच्याकडे आहेत, 4 पैसे माझ्याकडे जास्ती आहेत, जे काही ॲडजस्टमेंट करूया ना, पण एकमेकांवरती चिखलफेक थांबूया. शेवटी आपल्याकडे सत्याण्णव कोणाची आहे हो? सत्याण्णव त्या पिल्लाची आहे, त्या मुलाची आहे. आपण त्याच्याकडे बघायला नको का? इतका वेळ आपण बोलतोय, माझ्या एकच गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत खरंच शाळा सुरू होत नाही ना, तोपर्यंत आम्हा विद्यार्थ्यांचा, जे काही विद्यार्थी शाळेतले, त्यांचा सर्वांगीण प्रगतीचा गाडा काही फारसा पुढे जाईल या ऑनलाईन याच्यात असं वाटत नाही. कारण एक गोष्ट जी मी पाहिली आहे माझ्या मुलांना शिकवताना, आता नातवंडांच्या बाबतीत बघतोय, काही गोष्टी पालकांनी, तुम्ही जे म्हणलात ना पेरेंट्स गायडेड टीचिंग, काही गोष्टी पालकांशी सुद्धा बोलत नाहीत, इतकं त्यांचे शिक्षकांशी नातं घट्ट असतं. त्यामुळे ते होणार कधी हा प्रश्न आहे. हो, खरंच म्हणजे तुम्हाला खरं सांगायला काही हरकत नाही की एवढं नातं असतं. म्हणजे आम्ही सुद्धा आज ह्या क्षणी वी आर मिसिंग देम, वी आर मिसिंग व्हेरी बॅडली. म्हणजे आम्हाला असं म्हणणं आहे की मुलं ती फुलपाखरं आहेत आमच्या शाळेमध्ये. ती फुलपाखरं बागेमध्ये खेळली नाहीत तर मला सांगा काय मजा त्या बागेची? ती आली पाहिजेत, आणि आली पाहिजेत आता अर्थात नो डाऊट अबाउट इट. पण पालकांनी हाही विचार करावा की आमची पण काहीतरी मतं आहेत, आम्ही पण जीव आहोत. मी नाही म्हणत नाही आहे, एकत्र काम करूया, मी नाही म्हणत नाही. आमच्यातनं ऐका ना, सगळेजण परफेक्शनिस्ट असतो का हो? मी आहे का? माझ्या फॅटर्निटीमध्ये कोणतरी कमी जास्ती आहे ना, पण सगळेच तसे असतात का? पण मग या सर्वांगीण प्रगतीवरती काही वेगळा विचार केला आहेत का? सर नक्कीच विचार केला आहे. खरं सांगतो तुम्हाला, या पोस्ट कोविड नंतर आपल्याकडे अभ्यासक्रमामध्ये प्रचंड बदल करायची गरज आहे. स्कूल ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेचा संदेश, मानवतेची शाळा पहिली काढली गेली पाहिजे. दुसरी, प्रत्येक मुलाला आत्मनिर्भर केलं गेलं पाहिजे. मी भारतीय आहे याचा सन्मान त्याला झाला पाहिजे, देशाभिमान झाला पाहिजे. नुसतंच तेवढं नाही म्हणत मी तुम्हाला, मातृभूमीवर त्याने प्रेम केलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा स्वतः
देशी प्रोडक्ट घेतले पाहिजे, देशातले प्रोडक्ट घेतले पाहिजे, चायनाला बायकॉट केलं पाहिजे, हे शिकवण आली पाहिजे. कुठे शिकवलं जात नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्या पुढचं गोष्ट सर सांगतो, मला प्रत्येक मुलाला जसं लालबहादूर शास्त्री म्हणायचे की जय जवान जय किसान. सर खरंच सांगा मला, तो जवान पण झाला पाहिजे किंवा किसान तरी झाला पाहिजे. तर किसान प्रत्येकाला मातीशी प्रत्येकाची नाळ ज्या क्षणी तुटते ना सर, त्या क्षणी तुम्हाला सांगतो माझ्या नाही, शहरातल्या प्रत्येक मुलाची कुठं ना कुठेतरी नाळ तुटली. मग आम्ही आता काय करतोय, तर ह्या मुलांना परत बॅक टू द बेसिक्सला घेऊन जातोय आणि त्यांना आम्ही शिक्षण देतोय शेतीचं. किती छान आहे. मला सांगा, ह्या कोविडमध्ये बाकी सगळे क्षेत्र इकडे तिकडे हल्ले, तो प्रत्येकाचं फाउंडेशन आणलं आहे. शेतकऱ्याला प्रश्न तेवढा नाही आहे त्या मनाने बघायला गेला तर. कारण की त्याला रुबलं बियाणं टाकलं परत आलं ना सर, फार मोठा प्रश्न नाही. म्हणजे त्यालाही तोही सफर झाला आहे, मी मान्य केलं. पण त्यापेक्षा जास्ती असं आहे की त्याला होत नाही. मला सांगा, मी शेतकरी होतो म्हणून आज निसर्गाच्या या परिसरामध्ये म्हणजे माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या बागा आहेत. इट इज ओनली बिकॉज ऑफ मी शेतकरी होतो म्हणून. मी शहरातला असतो तर मी अजून बिल्डिंग्स बनवल्या असत्या, कॉन्क्रिटीकरण केलंच का असतं. हे करत असताना 3 गोष्टींचं फार भान ठेवलं. 25%च बिल्डिंग असल्या पाहिजेत, 75% ओपन स्पेस असल्या पाहिजेत. बटरफ्लायला खेळायला गार्डन्स अँड ग्राउंड्स लागतात. बटरफ्लाईज आर द किड्स, ते असलं पाहिजे. शाळा सुरू करताना मी कधीही मुलांच्या चष्म्यातनं शाळा बघितली पाहिजे, ती मी बघितली. मुलांच्या चष्म्यातनं ज्यावेळी शाळा बघतो ना, त्यावेळी त्या मुलाला रमायला, त्याला आनंद घ्यायला किती मजा येते बघतो मी. माझ्या काही शाळा आहेत, सुंदर शाळा तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये एक सुंदर काम मी बघितलं की वी आर द ओनली पीपल वेअर 88% मुलं 100% प्रेझेंट असतात. सर तुम्हाला एक उदाहरण देतो यामध्ये की सर आमच्या शाळेतली मुलं हेच म्हणतात की अरे सुट्ट्याच नकोत. म्हणजे कोणाच्या घरामध्ये काय म्हणतात ना, लग्न असलं, मुंजी असल्या किंवा कुठलाही कार्यक्रम असला, सर मुलं सुट्ट्या घेत नाहीत. मुलं येती केली पाहिजे, टिकती केली पाहिजेत आणि मग शिकती केली पाहिजे. हे सगळं करत असताना मी अजून एक छान बघितलं सर, ह्या पॅन्डेमिकनंतर मी काय करायचा विचार करतो आहे. मुलगा हा प्रत्येक ठिकाणी आत्तापर्यंत जे शिक्षण पद्धती आहे, इंग्रजांनी घालून दिलेली शिक्षण पद्धती आहे सर, ह्याच्यामध्ये कोणी बदल करण्याचा प्रयत्न केलाच नाही हो. प्रत्येकजण काय करतो, जे चाललं आहे तेच चाललं आहे. ज्या शाळा पूर्वीपासून 150 वर्ष 200 वर्ष आहेत त्यांना बदलायचं नाही आहे. त्यांना प्रत्येकाला आपल्या फ्रेमच्या बाहेर जायची इच्छा नाही आहे. जगामध्ये एवढे नवीन बदल होत आहेत. माझ्यासारखा माणूस 40 कंट्रीमध्ये फिरतो, नवकल्पना नव्याचा ध्यास घेतो आणि नवं ध्यास घेऊन माझ्या शाळेमध्ये मी काम करायचा प्रयत्न करतो. असं का नाही इंडियामध्ये सगळेजण करत? प्रत्येक शाळेची एक व्यक्ती जी प्रमुख आहे, नावं नाही घ्यायची, ती व्यक्ती म्हणते की मी करते ते सगळंच परफेक्ट आहे. असं नाही झालं पाहिजे सर. जगात फार काही बदल होत आहेत आणि आपल्यामध्ये बदल होत नाहीत. मला अजून म्हणायचं आहे 10% पण बदल होत नाहीत. मला पुढे जाऊन म्हणायचं आहे होमवर्कमध्ये बदल होत नाही. होमवर्क एवढा म्हणजे अजूनही आपल्याकडे कन्सेप्ट असा आहे पालकांच्या बाबतीतला, होमवर्क जितका जास्ती देणं तेवढी चांगली शाळा, जितकी शाळा स्ट्रिक्ट तेवढी ती चांगली शाळा. असं नाही झालं पाहिजे सर. मुलाला जी आवडते शाळा ती आवडते, म्हणजे त्या क्षणी त्याला प्रत्येक वेळी ती शाळा आवडेल. प्रत्येक क्षणी म्हणजे तुम्हाला सांगतो, मी मध्ये एक छोटासा व्हिडिओ काढला होता सर. मुलं रडतात, व्हाय इट इज हॅपनिंग? इट इज ओनली बिकॉज ऑफ त्या प्रकारची शाळा आहे. मुलं परत एकदा तेच म्हणेन की मुलांना हवं असं केलं पाहिजे, यावं असं केलं पाहिजे. त्यासाठी मी एक सुंदर विचार केला आहे सर की त्यामध्ये मुलं ही परीक्षार्थी झाली आहेत बिकॉज इंग्रजाने आणलेल्या पद्धतीनुसार आम्ही परीक्षार्थी झाली आहेत सर. ती खऱ्या अर्थाने विद्यार्थी झाली पाहिजेत. विद्यार्थी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी का झाला पाहिजे, तर तो समाजार्थी झाला पाहिजे. शेवटी समाजाशी कनेक्टिव्हिटी आली पाहिजे. मी समाजाला काय देणं आहे किंवा मी समाजासाठी काय चांगलं करू शकतो ह्याच्यावरती विचार झाला पाहिजे. उन्नतीचा विचार केला गेला पाहिजे, या मताचा आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षार्थीचा विद्यार्थी समाजार्थी होणं कर्तव्याचं आहे सर. नाहीतर उपयोग नाही. जे चाललं आहे याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. कोविडनंतर अभ्यासक्रमामध्ये पण बदल झाला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये मला सांगा, मला इंग्रजी आहे विषय आहे, मला मॅथमॅटिक्स विषय आहे, सायन्स विषय आहे, माझ्या ॲप्लिकेशन बेस्ड आहे का हो? मला सांगा, सिंहावलोकन करा, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, ग्रॅज्युएट होता, किती त्याचा तुम्हाला फायदा होतो? विषयामध्ये बदल झाले पाहिजेत. मोटिवेशनल विषय आले पाहिजेत. हिस्ट्रीमध्ये तुम्ही 1857 आणि 1822 साली हे झालं ते झालं पेक्षा आत्ता जे मोटिवेशनल विषय आहेत ज्याच्यामध्ये स्फुरण आलं पाहिजे. मला मोटिवेशन झालं पाहिजे. भगतसिंगांसारखे, सावरकरांसारखे विषय आले पाहिजेत.
मला 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 पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की मॅथ्सचा मला उपयोग ॲप्लिकेशन बेस्ड कुठेतरी आला पाहिजे. ते नाही होत आहे. अभ्यासक्रमामध्ये पण बदल झाला पाहिजे. मी फार बोलतो म्हणजे कारण तो ॲग्रेसिव्ह मी होतो त्याबद्दल, पण खरं सांगतो सर, बदल करायला चान्स आहे आणि कोविडने तुम्हाला चान्स दिला आहे. मुलाचं भवितव्य बदलायचं आहे. कोविडमध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल पाहिजे. मला पुढे जाऊन सांगतो, फिनलँडसारख्या देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्यांनी 1990 साली केली आणि 2010 साली खऱ्या अर्थाने त्याचा वापर झाला. आज फिनलंड पहिल्या 5 नंबरमध्ये आहे शिक्षण क्षेत्रात. म्हणजे रादर मी पुढे असं म्हणेन ती मला की फिनलंडनी काय केलं आहे की ते इट इज एज्युटुरिझम हा त्यांचा मेजर व्यवसाय झाला आहे. नोकिया कंपनी तिथली बंद पडली, पण एज्युटुरिझम हा व्यवसाय झाला आहे. जसं मुलाला विचारलं जातं की तू उद्या काय बनणार आहेस, तर तो मुलगा म्हणतो मी इंजिनियर बनणार आहे, डॉक्टर बनणार आहे. माझं स्वप्न आहे 9वी 10वीतल्या मुलाला त्याला असं करायचं आहे की त्याला विचारलं गेलं पाहिजे तुला काय बनायचं आहे, तर तो चांगला शिक्षक बनायचा आहे. हे ज्या दिवशी तो विचार करेल तो माझा सगळ्यातला आनंदाचा क्षण असेल. कारण की मी तुम्हाला परत सांगतो, माझे आई वडील आजी आजोबा सगळे शिक्षक होते. सर, मास्तरांचा मास्तुरड्या केला. कोणी केला? या पॉलिटिशियन्सने केला. दुःख आहे या गोष्टीचं. सर, मला सांगा, तुमच्या माझ्या काळातले मास्तर म्हटल्यानंतर आपण काय म्हणतात ना, पाय धरून त्यांचे पाणी पिऊ सर. पण मास्तुरड्या केला, त्यांना पगार कमी दिला, त्यांना घरकाम्या हरगाड्या केला. ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये झाले सर. 1980 नंतर ते ह्या मधल्या काळात झालं आहे. त्यामुळे ती जी पत आहे ना माझी, पिंजरा पिक्चरपासून ती पत जी पडली ती आत्तापर्यंत पडत गेली आहे. सर, कोणीतरी केलं पाहिजे. मला हे मी पुढे जाऊन सांगतो सर, त्यांना चांगला पगार दिले पाहिजे, डिग्निटी केली पाहिजे. मी फिनलंडबद्दल मी तुम्हाला उदाहरण देईन. फिनलंडसारखा देश आहे सर, त्याला काय लेवलला शिक्षकाला डिग्निटी मिळते. सर, डिग्निटी ज्या दिवशी तुम्ही द्याल ना, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ॲज अ टीचर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मला शिकवलंच गेलं पाहिजे. आत्ता काय झालं आहे, नो बडी इज बाय चॉईस गोईंग ॲज अ टीचर. मला कुठेतरी ॲडमिशन इंजिनिअरिंगला नाही मिळालं, चला मी शिक्षक बनले. ठीक आहे, जाऊ दे, आता आभाळ फाटले, आपण ते केलं पाहिजे. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे सर, पुढे जाऊन सांगेन की आत्ता ट्रेनिंग दिलं पाहिजे. नवकल्पना, नव्या दिशा, नव्या त्रिज्या ह्या लोकांना दिल्या पाहिजेत. शिक्षकांना सुद्धा इंटरेस्ट डेव्हलप होईल असं आमच्यासारख्या म्हणजे स्कूल प्रशासनाने, शालेय प्रशासनाने काम केलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि एक आदर्श शिक्षक बनवला गेला पाहिजे. प्रत्येक मुलाला अशीच इच्छा असली पाहिजे की मी आदर्श शिक्षक झालो पाहिजे, असाच शिक्षक झालो पाहिजे. मी काही शाळा मी बघितलेल्या आहेत, म्हणजे अहमदाबादमध्ये काही शाळा आहेत, सुंदर 2च शाळा आहेत, बघण्यासारख्याच आहेत. म्हणजे तिथे प्रत्येक मुलाला वाटतं की मी शिक्षक बनलो पाहिजे. का? कारण की तो आदर्श आहे. असं सगळं आहे. त्यामुळे आनंद. चांगला आहे. शेवटी ज्ञानदान हा भाग फार महत्त्वाचा असतो असं आपण नेहमीच म्हणतो. पण करिक्युलममध्ये बुकिश लँग्वेज वापरून जे काही पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम आहे तेवढंच शिकवलं जातं. त्यामुळे त्याला विद्या हा शब्द आला. परिघातलं शिकवलं जातं तेव्हा ज्ञान असं म्हणलं जातं. एका प्रकारे पालकांची जी इच्छा आहे त्याच इच्छेवरती तुम्ही कुठेतरी जाताय असं म्हणावंसं वाटतं. बघूया, या महामारीमधनं जर आपल्याला लवकर सुटका मिळाली तर शिक्षक बनवणारी शाळा म्हणून आपल्याला कदाचित आर्यन वर्ल्ड स्कूलकडे बघायला हरकत नाही की चांगले शिक्षक नंतरच्या काळात देश घडवणारे तयार होतील. कारण आम्हाला आठवतं आहे त्यानुसार आमच्या शाळेमध्ये आम्हाला पद्धत होती की जनगण मन वंदे मातरम आणि भारताची जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, ही कंपल्सरी होती. हल्ली नाहीच हो दिसत काही आहे. सर, एक सिंपल उदाहरण देतो सर तुम्हाला. सर, जेव्हा मी शाळा सुरू केली 26 जानेवारीला मोदून शाळेचे शिक्षक आणि काही लोक यायची. तुमच्या माझ्या काळामध्ये आठवा सर तुम्हाला की 26 जानेवारीला माझे काका मामा आजी आजोबा कॅनव्हासचे शूज रात्री आपण मस्तपैकी त्याला म्हणजे पॉलिश करून घेऊन जायचो. सर, आता तसं नाही राहिलं, कमी झालं. त्यानंतर मी सुरुवात अशी केली, आय स्टार्टेड डुईंग इव्हेंट्स. आणि 26 जानेवारीचा एवढा मोठा इव्हेंट करतो सर. इव्हेंट केल्यामुळे तर लोक नतमस्तक होतात. आणि प्रत्येक वेळी मला सांगायला लागतं, हे दुःख आहे की प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्ट सांगायला लागतं की ॲटलिस्ट त्या दिवशी तुम्ही नतमस्तक व्हा. यू डोंट गो टू पिकनिक्स. पीपल फील लाईक गोईंग टू द पिकनिक. इट शुड नॉट बी हॅपन. इट शुड नॉट हॅपन. तर हे जे आहे ना, हे नाही झालं पाहिजे, या मताचं आहे. रादर मी पुढे जाऊन सांगेन सर तुम्हाला की कोविड नंतर पालक आणि शालेय प्रशासन ह्या मुलांचं भवितव्य एक वेगळ्या पद्धतीने घडवलं गेलं पाहिजे. त्याचा सिलॅबस मी तयार करतो आहे. नक्कीच तुम्हाला सांगेन ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. एक फार सुंदर सिलॅबस आहे, एक नवी दिशा आहे सर. ओके.
लोगो नमस्कार. शेवटाकडे येत असताना मी एवढंच म्हणेन की मी एक पालकांचा प्रतिनिधी म्हणून ही सगळी चर्चा करत होतो आणि त्यानिमित्ताने आर्यन वर्ल्ड स्कूलचे मिलिंदजी आणि त्यांचे प्राचार्य दोघेही आपल्याशी संवाद साधत होते. खरं सांगायचं तर माझ्या मनातले प्रामाणिक प्रश्न मी आज त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याची तितक्याच प्रामाणिकपणे त्यांनी उत्तरं दिलेत असं माझं तरी आत्ता निदान मत झालं आहे. तुम्हीही ठरवायला हरकत नाही की आपल्या भावी पिढीचं आयुष्य नक्की कसं असावं.